साकी गायकवाड यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। साकी गायकवाड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत। राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडेंविरोधात साकी गायकवाड लढणार असल्याची चर्चा आहे। महाबळेश्वरमध्ये 24 तासात 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। विकेटसाठी आलेल्या पर्यटकांनी पावसाचा आनंद लुटलाय। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पावसानं 200 इंचाचा टप्पा लवकर पूर्ण केलाय। धाराशिवमधील वाशी इथं जोरदार पावसामुळे मांजरा नदीवरील पूल वाहून गेल्याची घटना घडली। पूल वाहून गेल्यानं फकराबाद गावाचा संपर्क तुटलाय। वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं ग्रामस्थांना त्रासाला सामोरं जावं लागतंय। राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते, मात्र त्यांची भेट झाली नसल्याची माहिती आहे। बेनकेंना पवारांनी मागच्या लाईनमध्ये तात्काळ ठेवल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी साताऱ्यातील भाजप नेते मदन भोसलेंची त्यांच्या घरी जात भेट घेतली। जयंत पाटील आणि मदन भोसलेंच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। टेलिग्रामचे संस्थापक पावेल ड्युरोफ यांना पॅरिसमधून अटक करण्यात आल्याची माहिती आहे, मात्र या कारवाईबाबत टेलिग्रामनं अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही। टेलिग्राम ॲपवर गुन्हेगारी विषयक कृत्य उघडपणे चालत असल्याचा आरोप करण्यात आला होता। वर्धा पोलीस दलात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली। या 90 पदांसाठी 296 अर्ज दाखल करण्यात आले। मुलाखती आणि कागदपत्र तपासणी करून आतापर्यंत 12 उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे। कोल्हापुरात गणेश आगमन मिरवणुकीला पोलिसांनी कुठलेही निर्बंध लावलेले नाहीयेत, मात्र पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढण्याचं आवाहन करण्यात आलंय। जालन्यातील घनसावंगी येथील ढगफुटी सदृश पाऊस झालाय। पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले, तर पावसामुळे सर्व खरीप पिकं पाण्याखाली गेली आहेत। पैठण शहरात पावसाचा जोर वाढल्यानं नारळा आणि शशी विहार परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। नालेसफाई झाली नसल्यानं पाण्यातून वाट काढावी लागतेय। पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। कोल्हापुरातील राधानगरी धरणात 100% भरल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। या वर्षी आतापर्यंत 4570 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुणे, सातारा आणि घाटमाथा परिसरात आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मराठवाडा वगळता बहुतांश भागात 29 ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्यात पावसानं दमदार बॅटिंग सुरू केली आहे। पावसामुळे शहरातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत। नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं नाले सफाईकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। डोंबिवलीतील राजकीय दहीहंड्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर होत असल्यानं वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले। रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे। मुंबईतील वरळी येथील जांभोरी मैदानात भाजपच्या वतीनं दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या दहीहंडी उत्सवात अफजल खान वधाचा देखावा साकारण्यात आलाय। या दहीहंडी उत्सवानिमित्त राजकीय मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। घाटकोपरमध्ये मनसेच्या वतीनं दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांनी हजेरी लावली। यावेळी दोन्ही कलाकारांनी दहीहंडी उत्सवाचं कौतुक केलंय। गोविंदा सराव पथकांना क्रेन, दोरी आणि सेफ्टी बेल्ट पुरवण्याचे आदेश महापालिकेनं देण्यात आले। दहीहंडी उत्सव काळात विशेष काळजी घेण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले। बोईंगच खराब झालेलं यान अंतराळवीर यांना पृथ्वीवर परतणार आहे, तर अंतराळवीर सुनीता विल्यम्स 2025 पर्यंत पृथ्वीवर परतणार असल्याची माहिती आहे। गेल्या 2 महिन्यांपासून त्या अंतराळात अडकल्या आहेत। अम्मान जॉर्डन इथं सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पालघरच्या घोरे येथील साईनाथने कांस्य पदक पटकावलंय। हालाकीच्या परिस्थितीवर मात करून साईनाथनं पदक पटकावल्यानं त्याचं देशभरातून कौतुक केलं जातंय। पुण्यातील सासवड परिसरात साग आणि खैर यांची तस्करी होत असल्याचं समोर आलंय। स्थानिक नागरिकांनी तस्करी करणाऱ्या गाड्या पकडून वनविभागाच्या ताब्यात दिल्या। तस्करी करणारे आरोपी मात्र फरार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।